इचलकरंजीत मंगळवारपासून अन्न उत्सव उपक्रम। इचलकरंजी येथील सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने इचलकरंजी शहरात रोटरी सेंट्रल अन्न उत्सव फूड फेस्टिवल हा उपक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला आहे। इचलकरंजी, दावणगिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, मिरज, बेळगाव इत्यादी शहरातील तसेच इतर राज्यातील नामांकित हॉटेल्स आणि केटरिंग व्यावसायिकांचे फूड स्टॉल, त्याचबरोबर विविध ग्राहक उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन फेस्टिवलमध्ये होणार आहे। मंगळवार दिनांक 21 जानेवारी ते 27 जानेवारी 2025 या 7 दिवसाच्या कालावधीत दररोज दुपारी 4 ते रात्री 10 पर्यंत केईटीपी ग्राउंड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ इचलकरंजी येथे हा उपक्रम होणार आहे। या ठिकाणी महाराष्ट्रीयन, गुजराती, साऊथ इंडियन, पंजाबी, कॉन्टिनेंटल, फास्ट फूड, पॅकिंग फूड, कबाब, चाट, तंदूर अशा प्रकारचे शाकाहारी तसेच मांसाहारी रुचकर खाद्यपदार्थ उपलब्ध असतील। समाजातील सर्व जाती, धर्म तसेच सर्व स्तरातील नागरिक वर्गास आस्वाद घेण्यासाठी, त्याचबरोबर शहरातील हॉटेल व्यावसायिक आणि घरगुती व छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसाय वाढीसाठी हा उपक्रम उपयुक्त असा आहे। या उपक्रमाचे उद्घाटन मंगळवार दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते आणि रोटरी प्रांत 3170 चे प्रांतपाल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। यावेळी चितळे डेअरी भिलवडीचे गिरीश चितळे आणि दावत राईसचे सुभाष छाबडा हे उपस्थित राहणार आहे। सदरच्या उपक्रमाचा समारोप सोमवार दिनांक 27 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता प्रमुख पाहुणे माजी आमदार प्रकाशराव आवाडे हे उपस्थितीमध्ये होणार आहे। रोटरी प्रांत 3170 चे नियुक्त प्रांतपाल अरुण भंडारे आणि सहाय्यक प्रांतपाल दादासो चौगुले हे सन्माननीय पाहुणे उपस्थित राहणार आहेत। अन्न उत्सव उपक्रमाच्या ठिकाणी दर्शकांसाठी दररोज मनोरंजनाचे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। ग्रुप डान्स, मिमिक्री, फनी गेम्स आणि कराओके गीत गायन अशा कार्यक्रमांचा समावेश आहे। त्याचबरोबर दिनांक 22 रोजी तिळापासून गोड पदार्थ आणि नाचणीपासून तिखट पदार्थ, 23 जानेवारी रोजी संक्रांत थाळी आणि 24 जानेवारी रोजी चिकनपासून कटलेट आणि पांढरा रस्सा बनवणे या पाककला स्पर्धा होणार आहेत। सदरच्या उपक्रमात दररोज निवडक रसिकांसाठी आकर्षक भेटवस्तूही देण्यात येणार आहे। तरी या अन्न उत्सव उपक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी शहर व परिसरातील नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे।